नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा व समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी व मच्छीमार समाजात साजरा केला जातो। या दिवशी सर्व कोळी बांधव नटून सजून समुद्राची म्हणजेच वरुण देवाची पूजा करतात। प्राचीन काळापासून मच्छीमार व समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्राला आपल्या उपजीविकेचा स्रोत मानतात। या लोकांचे जीवन, उदरनिर्वाह आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणावर समुद्रावर अवलंबून असते। पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो आणि मासेमारी थांबते। नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र देवता म्हणजेच वरुण देवता याला शांत आणि सुरक्षित मासेमारी हंगामासाठी प्रार्थना करतात। असे म्हणतात की वरुण देव नारळ स्वीकारून आशीर्वाद देतात, ज्यामुळे मासेमारी सुरक्षित आणि समृद्ध होते। काही स्थानिक दंतकथा असेही सांगतात की नारळी पौर्णिमेच्या दिवशी वातावरणात यमलहरी म्हणजेच नकारात्मक लहरी वाढतात, ज्यावर काबू मिळवण्यासाठी नारळाचे पाणी हे तेजतत्वयुक्त मानले जाते। या तेजतत्वामुळे त्या लहरी नियंत्रित करून समुद्र देवतेच्या चरणी अर्पण होतात। यामुळे वातावरणाची शुद्धता आणि भक्तांचे रक्षण होते असे मानतात। प्रत्येक सणामागे कथा, दंतकथा या असतातच, पण आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा चालू केल्या आहेत त्यामागे एक सामाजिक दृष्टिकोन दिसून येतो। ज्या समुद्रामुळे या कोळी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो त्याच देवतेची नारळ देऊन पूजा केली जाते, तिचे आभार मानले जातात, लोकांच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व लोक आपापसात मतभेद विसरून एकत्र येऊन हा सण आनंदाने साजरा करतात।